स्टॉक मार्केटचे चार्ट सोप्या भाषेत कसे वाचायचे, चला याचं विश्लेषण करून पाहूया. सगळ्यात महत्त्वाचं, आधीचं सगळं विसरून टाका. एकदम कोऱ्या पाटीने सुरुवात करूया. कोणत्याही चार्टचा आत्मा म्हणजे जापनीज कॅन्डलस्टिक. चला ती काय सांगते ते समजून घेऊया. सोपा आहे. हिरवी कॅन्डल म्हणजे खरेदीदारांचा जोर आणि लाल म्हणजे विक्रेत्यांचा. ह्या कॅन्डल्स एकत्र येऊन एक कथा सांगतात आणि त्याचं व्याकरण म्हणजे डाऊ थिअरी. अपट्रेंड म्हणजे काय, तर प्रत्येक नवीन हाय आणि लो आधीच्यापेक्षा वर असतो. आणि डाऊन ट्रेंड बरोबर उलट. प्रत्येक हाय आणि लो खाली जात राहतो, विक्रीचा दबाव दिसतो. ह्याच ट्रेंडच्या टॉप किंवा बॉटमला काही खास पॅटर्न्स दिसतात जे ट्रेंड बदलण्याचे संकेत देतात. त्यातलाच एक पॉवरफुल सिग्नल आहे बुलिश एनगल्फिंग, जो मंदीनंतर तेजीचे संकेत देतो. बघा इथे शक्ती कशी बदलते. एका दिवसाची विक्री दुसऱ्या दिवशीच्या खरेदीने पूर्णपणे गिळंकृत केली. याच्या अगदी उलट आहे बेरिश एंगल्फिंग. हा पॅटर्न तेजीच्या शेवटी दिसतो आणि मंदीचा इशारा देतो. इथे काय होतं, पहिल्या दिवशीचा खरेदीचा उत्साह दुसऱ्या दिवशी विक्रेते पूर्णपणे संपवून टाकतात. ठीक आहे, सिग्नल तर मिळाला, पण याचं एका खऱ्या ट्रेडिंग प्लॅनमध्ये रूपांतर कसं करायचं? त्यासाठी आपण वापरू शकतो क्लोज लाईन स्ट्रॅटेजी. ही सिग्नल खरा आहे की नाही ही तपासायला मदत करते. यामुळे एंट्री कुठे घ्यायची आणि स्टॉप लॉस कुठे लावायचा हे अगदी स्पष्ट होतं. आणि हा 3 दिवसांचा नियम पाळणं महत्त्वाचं आहे, कारण तोच खऱ्या मोमेंटमची खात्री देतो. अपट्रेंड ओळखण्याची एक सोपी पद्धत. आजची कॅन्डल कालच्या हायच्या वर क्लोज झाली पाहिजे. आणि डाऊन ट्रेंडसाठी बरोबर उलट. आजची कॅन्डल कालच्या लोच्या खाली क्लोज झाली पाहिजे. तर बघा आपण एका छोट्या कॅन्डलपासून सुरुवात करून एका पूर्ण ट्रेडिंग प्लॅनपर्यंत कसे पोहोचलो. तर आता हे ज्ञान वापरून बघा. आजचे चार्ट्स कोणती नवी गोष्ट सांगत आहेत?